2 ते 3 दिवस टिकणारा खमंग खुसखुशीत डाळवडा कसा बनवायचा ते पाहूयात। तर त्यासाठी 1 कप चणा डाळ आणि पाव कप मुगाची डाळ 2 तास भिजत ठेवलेले होते। यामध्ये थोडीशी मुगाची डाळ सुद्धा आहे, यामुळे हा वडा पचायला सुद्धा हलका बनतो। याच्या बॅटरला बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं आणि चवीला सुद्धा चांगला बनतो। 2 तास अगोदर या दोन्ही डाळी भिजत ठेवलेल्या होत्या आणि 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता दोन्हीही डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत। आता यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, त्यामुळे एखाद्या चाळणीमध्ये हे काढून घेतलं। 5 मिनिटे हे असंच चाळणीमध्ये ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी निथळलं जातं। तोपर्यंत याचा मसाला आणि बाकीची तयारी करून घेऊयात। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 3 ते 4 हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा किंवा चॉप करून घ्यायचा। कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला असेल तर वडा थापताना तो बाहेर येत नाही, वड्याला आकार सुद्धा चांगला येतो। तर हे पहा, असा हा कांदा बारीक चिरून घ्यायचा। कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। मिरची आणि आलं सुद्धा बारीक चिरून घेऊ शकता। तर 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी आता निथळलेलं आहे। वड्याचं बॅटर सैलसर न होण्यासाठी यातलं सगळं पाणी निथळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता यातली पाव वाटी डाळ बाजूला काढून ठेवली। उरलेली सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली। हे जे निथळलेलं पाणी आहे ते आमटी किंवा भाजी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता। तर उरलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। यामध्येच आपल्याला काही मसाले घालायचे। यामध्येच 1 चमचा जिरे, 2 सुकलेल्या लाल मिरच्या, त्यानंतर लसूण, मिरची आणि आलं सुद्धा यामध्येच घातलेलं आहे, म्हणजे डाळींसोबतच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक होतात। पाणी न वापरता 3 ते 4 वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाही, थोडंसं मोठंच ठेवायचं। तर हे पहा, यामध्ये अजिबात जादाचं पाणी नाही, असा याचा गोळा बनून तयार होतोय। वड्याला चांगला आकार येण्यासाठी या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच हवी आहे। आता वाटून घेतलेली ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली। यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घेतली। बाजूला काढून ठेवलेली पाव वाटी डाळ सुद्धा यामध्ये काढून घेतली। आता फक्त चवीपुरतं मीठ घालायचं, बाकीचं कुठलाही मसाला घालायची गरज नाही आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। डाळ वडा फक्त चण्याची डाळ वापरूनच बनतो, पण यामध्ये थोडीशी मुगाची डाळ सुद्धा घेतलेली आहे, त्यामुळे चवीला सुद्धा चांगला बनेल, पचायला सुद्धा आणखी हलका बनेल आणि या बॅटरला बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं, कारण मुगाची डाळ व्यवस्थित बारीक होते। तर हे पहा, असा याचा वडा बनतोय। बॅटर आपलं परफेक्ट तयार आहे, लगेचच तळायला घेऊयात। तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तुम्हाला हवे तेवढे लहान मोठे याचे वडे बनवू शकता। तर हे पहा, याचा एक गोळा करून घेतला आणि असा थोडासा थापून घ्यायचा। याच्या कडा सुद्धा एकसारख्या करून घ्यायच्या, म्हणजे आकार मस्त गोल गरगरीत येतो। वडा बनवल्यानंतर लगेचच गरम केलेल्या तेलामध्ये सोडायचा, कारण हाताच्या उष्णतेमुळे हे पुन्हा सैलसर होऊ शकतं। तर याच पद्धतीने थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि वडे करून घ्यायचे। लगेचच गरम करून घेतलेल्या तेलामध्ये सोडून घ्यायचे। एका वेळी 3 ते 4 वडे तळून घेऊ शकता। यापेक्षा हे वडे जास्त जाडीचे करायचे नाहीत, कारण मग तळायला सुद्धा तितकाच जास्त वेळ लागतो, कारण आतपर्यंत व्यवस्थित तळून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तरच हे 2 ते 3 दिवस चांगले राहतात। त्यामुळे जास्त जाडीचा न करता अशी मीडियम साईजची जाडी ठेवायची, म्हणजे तेलामध्ये टाकताना सुद्धा तुटत नाहीत आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले सुद्धा जातात। लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे वडे तळून घ्यायचेत। असा रंग आला, तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले की काढून घ्यायचे, म्हणजे वरचं जे आवरण आहे ते मस्त कुरकुरीत बनतं आणि आतपर्यंत हा वडा व्यवस्थित तळला जातो। तर हे पहा, वड्यांना मस्त रंग सुद्धा आलेला आहे। तेलातले बुडबुडे आता पूर्णपणे कमी आलेले आहेत। याच रंगावरती हे वडे काढून घ्यायचे। तर याच पद्धतीने सगळे वडे करून घ्यायचे। यामध्ये पाणी वापरलेलं नाही, त्यामुळे हे वडे 2 ते 3 दिवस चांगले टिकतात, मस्त कुरकुरीत बनतात आणि चवीला सुद्धा अतिशय खमंग लागतात। कमी वेळेमध्ये जास्त मसाला न वापरता हे वडे तयार होतात। थोडा वेळ हे असेच चाळणीमध्ये ठेवून दिले म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं निथळलं जातं। आणि हे पहा, हे आता थंड झालेले आहेत। मस्त कुरकुरीत कमी तेलकट हे वडे बनून तयार झालेले आहेत। काहीतरी मस्त खमंग, चटपटीत आणि कमी वेळेत बनणारा पदार्थ जर खायचा असेल तर हा मस्त खमंग डाळवडा नक्की करून पहा। फक्त चणा डाळ वापरायची नसेल तर अजूनही म्हणजे मसूरची डाळ, मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ सुद्धा यामध्ये वापरू शकता। मुलांसाठी बनवणार असाल तर मिरचीचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमी वापरू शकता। आणि हे पहा, मस्त कुरकुरीत हे वडे बनून तयार झालेले आहेत। थंड झाले तरी सुद्धा हे मऊ पडत नाहीत, तसेच कुरकुरीत राहतात। वड्यांना बाहेरचा लेअर सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे, त्यामुळे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून हलकेसे मऊ असे हे वडे बनतात। आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, त्यामुळे चवीला अतिशय छान लागतात, पचायला सुद्धा हलके बनतात।
तर या पद्धतीने हा डाळवडा नक्की करून पहा.